नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत सोनवणे। आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत महत्त्वाची एग्जाम। ही जी एग्जाम आहे ही एग्जाम इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। या परीक्षेच्या माध्यमातून आपणाला आर्थिक सहाय्य तर मिळणारच आहे, त्याच पद्धतीने आपणाला या परीक्षेविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजचा हा विशेष व्हिडिओ। आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTS म्हणजेच नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन याविषयीची संपूर्ण माहिती। सन 1963 पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा योजना ही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद NCERT नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जाते। प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे हा या योजनेचा गाभा आहे। प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते। पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं, आता ही जी स्कॉलरशिप आहे ही स्कॉलरशिप दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला त्या विद्यार्थ्यांना दिली जाते। मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य यामधील PhD पदवी प्राप्त करेपर्यंत सदर शिष्यवृत्ती मिळते। अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन आणि विधी यामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सदर शिष्यवृत्ती फक्त पदव्युत्तर पदवीपर्यंत देण्यात येते। निवड वर्ष 2012-13 पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच NTS ही इयत्ता 10वी साठी करण्यात आली आहे। म्हणजे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ही परीक्षा 2012-13 पासून इयत्ता फक्त 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीच घेण्यात येते। यामध्ये शिष्यवृत्तीची संख्या भारत देशात इयत्ता 10वी या इयत्तेसाठी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे 2000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात येतात। म्हणजे ही जी काही परीक्षा घेतली जाते ही ऑल ओव्हर इंडिया मध्ये ही परीक्षा घेतली जाते व विद्यार्थ्यांची निवड ही संपूर्ण भारतातून केली जाते। यामध्ये जर आपण शिष्यवृत्तीची जर रक्कम पाहिली तर यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद NCERT नवी दिल्ली यांच्या नियमांच्या अधीन राहून प्रत्येक शिष्यवृत्तीधारकास खालील प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते। यामध्ये पहा, इयत्ता 11वी व 12वी साठी दरमहा 1250 रुपये स्कॉलरशिप दिली जाते। तर त्याच्या पुढे ग्रॅज्युएशन असेल, यामध्ये BA, BCom, BSc अशा विद्यार्थ्यांना दरमहा 2000 रुपये स्कॉलरशिप दिली जात असते। तर त्याच पद्धतीने पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर पदवीच्या शाखांमध्ये जर विद्यार्थी शिकत असतील तर त्यांना सुद्धा दरमहा 2000 रुपये स्कॉलरशिप दिली जाते। त्याचप्रमाणे PhD साठी 4 वर्षांपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून इतर विद्यापीठ आयोगाच्या शाखांसाठी नियमानुसार जे काही स्कॉलरशिप ठरवून दिलेली असेल त्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते। म्हणजेच इयत्ता 11वी-12वी पासून ते PhD पर्यंत आपणाला ही स्कॉलरशिप दिली जाते। यामध्ये आरक्षण अनुसूचित जमातींसाठी म्हणजे SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 15% आरक्षण आहे।
तर अनुसूचित जमाती म्हणजेच ST कॅन्डिडेटसाठी 7.5% आरक्षण यामध्ये देण्यात आलेलं आहे. तर सन 2018-19 पासून जेही काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये जेही काही रिझर्वेशन ठरवून देण्यात आलेलं आहे ते या दिलेल्या वेबसाईटवरती आपणाला ते पाहता येईल. त्याचप्रमाणे केंद्रीय सूचीनुसार नॉन क्रिमिलियर म्हणजेच इतर मागास संवर्गातील OBC विद्यार्थ्यांसाठी 27% आरक्षण, तर इसवी सन 2019-20 पासून EWS म्हणजेच इकॉनॉमिकली वीकर सेक्शन घटकातील विद्यार्थ्यांसाठी 10% शिष्यवृत्त्या राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे दिव्यांगासाठी 4% आरक्षण प्रत्येक संवर्गात लागू करण्यात आले आहे. म्हणजेच ज्या ज्या विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र त्या संवर्गातील जातीचे प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिलियर असेल किंवा EWS प्रमाणपत्र असेल किंवा दिव्यांगाचे प्रमाणपत्र असेल, हे त्या सक्षम अधिकाऱ्याचे असणे आवश्यक आहे. व ही जे काही डॉक्युमेंट्स असतील ते सर्व डॉक्युमेंट्स ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी आपापल्या शिक्षकांकडे या परीक्षेसाठीचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते देणे आवश्यक आहे. आता ही सर्व माहिती पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये निश्चितपणे एक उत्सुकता असेल की मग आता या परीक्षेची निवड कशा प्रकारे केली जाते, विद्यार्थ्यांची अशा प्रज्ञावान विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाते. तर अशा या प्रज्ञावान विद्यार्थ्यांची निवड ही 2 स्तरावर करण्यात येत असते. यामध्ये जो काही प्रथम स्तर आहे त्यालाच राज्यस्तर असं म्हटलं जातं. संबंधित राज्यस्तर किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येईल. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक राज्य आपापल्या स्तरावरती परीक्षा घेतील व त्याच्यातून लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे त्यांची द्वितीय स्तरासाठी निवड करण्यात येत असते. द्वितीय स्तर म्हणजेच राष्ट्रीय स्तर. प्रथम स्तर राज्यस्तर परीक्षेतून यशस्वी झालेले विद्यार्थी द्वितीय स्तर म्हणजेच राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी बसू शकतील. सदर परीक्षा NCERT नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात येते. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक आवर्जून गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी आपली 2 स्तरावरती परीक्षा होणार आहे. पहिली जी परीक्षा असणार आहे ती राज्यस्तरावरती परीक्षा होईल व राज्यस्तरातून ज्या विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे अशा विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरती निवड होणार आहे. व अशाच पद्धतीने प्रत्येक राज्यातील विद्यार्थी निवडलेले हे राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा देतील व त्या राष्ट्रीय स्तर परीक्षेतून 2000 विद्यार्थ्यांची निवड केली जाते व अशा 2000 विद्यार्थ्यांना या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्रदान करण्यात येत असते. पात्रता गुण यामध्ये मॅट व सॅट असे 2 विषय असतात. यामध्ये मॅट म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी व सॅट म्हणजेच शालेय क्षमता चाचणी असे 2 विषय या परीक्षेसाठी असतात. या प्रत्येक विषयामध्ये जनरल संवर्गासाठी 40% गुण, तर SC ST व दिव्यांगासाठी 32% गुण असणे आवश्यक आहेत. म्हणजेच यामध्ये पात्र होण्यासाठी किमान जनरल संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 40%, तर इतर संवर्गातील विद्यार्थ्यांना मात्र 32% गुण असणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठीचे जे काही शुल्क आकारण्यात येते ते
राज्यस्तर परीक्षेसाठी आकारण्यात येते. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या द्वितीय स्तर राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. म्हणजेच या ठिकाणी जे काही प्रथम स्तरावरची परीक्षा आहे या परीक्षेसाठीच फक्त परीक्षा शुल्क आकारण्यात येते. तेही 150 रुपये परीक्षा शुल्क हे NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत ठरवण्यात आलेले आहे. व ज्या विद्यार्थ्यांची निवड ही राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी होईल अशा विद्यार्थ्यांना द्वितीय स्तरावरती कसल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. यानंतर पात्रता. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थीनीस राज्यस्तर परीक्षेस बसता येते. त्यासाठी वयाची, उत्पन्नाचे आगर, किमान गुणांची अट नाही. तसेच कोणतीही पूर्वपरीक्षा देण्याची अट नाही. त्याचप्रमाणे ओपन डिस्टन्स स्कूल योजनेखाली नोंदवलेले खालील अटी पूर्ण करणारे विद्यार्थीही या परीक्षेसाठी पात्र ठरतात. यामध्ये 1 जुलै रोजी ज्यांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, जे नोकरी करीत नाहीत, जे इयत्ता 10वीच्या परीक्षेला पहिल्यांदाच बसत आहेत असेही विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतील. राज्यस्तरीय परीक्षेचे विषय. लेखी परीक्षेचे स्वरूप हे मात्र खालीलप्रमाणे असणार आहे. यामध्ये प्रथम स्तर म्हणजे राज्यस्तरावरती ही सुरुवातीला परीक्षा घेण्यात येते. तर या राज्यस्तरावरचा जो काही सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये जो पहिला पेपर असणार आहे तो बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच मॅट, ज्याला की आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट असं म्हणतो. ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण, भार, विश्लेषण, संचलन इत्यादी संकल्पनांवर आधारित 100 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. त्यासाठी एकूण 100 गुण असतात. म्हणजेच यामध्ये एकूण 100 प्रश्न व 100 गुण. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजेच एक प्रश्न असतो व त्याच्या खाली 4 पर्याय दिलेले असतात. त्याच्या आधारेच आपणाला योग्य उत्तर निवडावयाचे असते. म्हणजे एक पेपर जो आहे तो पेपर बौद्धिक क्षमता चाचणीचा असणार आहे व दुसरा जो पेपर आहे तो शालेय क्षमता चाचणी म्हणजेच सॅट चा पेपर असतो. यामध्ये सामान्यतः 9वी व 10वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित हा पेपर असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित असे 3 विषय असतात. या 3 विषयांचे एकूण 100 प्रश्न सोडवायचे असतात. यामध्ये सामान्य विज्ञान 40 गुणांसाठी, समाजशास्त्र 40 गुणांसाठी व गणित व भूमिती हे जे विषय आहेत हे 20 गुणांसाठी. अशा प्रकारे एकूण 100 गुण हे शालेय क्षमता चाचणीसाठी सुद्धा असतात. म्हणजेच हा जो काही पेपर आहे हा पेपर एकूण 200 गुणांची ही परीक्षा राज्यस्तरावरती घेण्यात येते. यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी 100 गुण व शालेय क्षमता चाचणी 100 गुण. शालेय क्षमता चाचणीचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वी व इयत्ता 10वीचा अभ्यास करणे अनिवार्य असणार आहे. यामध्ये उपविषयवार गुणांची विभागणी खालीलप्रमाणे आहे. सामान्य विज्ञान ज्याला की 40 गुण आहेत, त्यामध्ये भौतिकशास्त्र 13 गुण, रसायनशास्त्र 13 गुण व जीवशास्त्र
14 गुण असे एकूण 40 गुण हे सामान्य विज्ञानासाठी असतील, तर सामाजिक शास्त्रे 40 गुण, यामध्ये इतिहास 16 गुण, राज्यशास्त्र 8 गुण, तर भूगोल 16 गुणांसाठी विचारले जाईल. त्याचप्रमाणे गणित एकूण 20 गुण, यामध्ये बीजगणित 10 गुण व भूमिती 10 गुण. द्वितीय राष्ट्रीय स्तर परीक्षा. राज्यस्तर परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तर परीक्षेबाबत NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत परस्पर कळविले जाईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची निवड ही राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी झालेली असेल अशा विद्यार्थ्यांना NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत कळविण्यात येते. यानंतर अर्ज करण्याची पद्धत. ही जी काही सर्व प्रोसेस आहे, ही सर्व प्रोसेस ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्यांच्या जातीचे प्रमाणपत्र, केंद्रीय सूचीनुसार इतर मागास संवर्गातील म्हणजेच OBC विद्यार्थ्यांची नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, EWS म्हणजेच इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचे प्रमाणपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करूनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी. यासाठी मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे. हा जो काही फोटो आणि स्वाक्षरी आहे ते स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी बसण्यासाठी आपल्या संबंधित परीक्षा प्रमुखांना माहिती देणे आवश्यक आहे. जे काही डॉक्युमेंट्स असतील हे सर्व डॉक्युमेंट्स आपण आपल्या परीक्षा प्रमुखांना देऊन आपण या परीक्षेसाठी बसू शकता. विद्यार्थ्यांनी स्वतः हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. हे जे काही सर्व अर्ज असतील हे सर्व अर्ज शाळेमार्फतच भरले जातात. राज्याचा राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठीचा कोटा. आता यामध्ये आपणाला उत्सुकता लागलेली असेल की आता एकूण किती विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी निवडण्यात येते. तर द्वितीय स्तर म्हणजेच राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी प्रत्येक राज्याच्या प्रथम स्तर म्हणजेच राज्यस्तर परीक्षेतून गुणानुक्रमे निवड करावयाची विद्यार्थी संख्या ही ठरवून देण्यात आलेली आहे. गत वर्षी महाराष्ट्रासाठी हा जो काही कोटा होता तो 774 विद्यार्थी संख्या इतका होता. द्वितीय स्तर राष्ट्रीय स्तर परीक्षेतून अंतिम शिष्यवृत्ती धारक निवडताना राज्य, केंद्रशासित प्रदेश यांचा हिस्सा म्हणजे यांचाही कोटा ठेवण्यात आलेला नाही. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी निवड झालेली असणार आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी हा जो काही कोटा आहे तो 774 एवढा हा विद्यार्थी कोटा असणार आहे. परंतु राष्ट्रीय स्तर परीक्षेमध्ये निवड होण्यासाठी त्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांची निवड होण्यासाठी मात्र त्या ठिकाणी पुढे कसल्याही प्रकारचा कोटा ठेवण्यात आलेला नाही. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपली प्रज्ञा दाखवूनच आपणाला त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळवायची आहे. आता या परीक्षेचा जो काही निकाल आहे तो निकाल प्रथम स्तर राज्यस्तर परीक्षेचा निकाल साधारणतः जानेवारीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये जाहीर करण्यात येत असतो. सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाते.
जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरूनच प्राप्त करून घ्यावयाचा आहे व त्याच पद्धतीने आपले जे काही परीक्षा प्रमुख असतील त्यांनाही आपण हा निकाल विचारू शकता. त्याच पद्धतीने परदेशामध्ये शिकणारे भारतीय विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतील. परदेशात शिकणारे भारतीय विद्यार्थी 10वी व समकक्ष इयत्तेत शिकत असतील तर प्रथम स्तर म्हणजे राज्यस्तर परीक्षेला न बसता थेट द्वितीय स्तर म्हणजेच राष्ट्रीय स्तर परीक्षेत बसू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्याने NCERT नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीप्रमाणे आवश्यक पत्रव्यवहार करून संगणकावरून घेतलेले आवेदनपत्र सादर करावे. सदर आवेदनपत्रासोबत मागील वर्षीच्या गुणपत्रकाची सत्यप्रत जोडून ते NCERT नवी दिल्ली यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. म्हणजेच जे विद्यार्थी भारतीय आहेत परंतु परदेशामध्ये शिकत असतील अशाही विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये संधी दिली जाते. यामध्ये एक महत्त्वाची सूचना यामध्ये देण्यात आलेली आहे ती याप्रमाणे NCERT नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याशिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे याकरिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेले नाही. अशा संस्थांबाबतची कोणतीही जबाबदारी NCERT नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावर राहणार नाही. म्हणजेच या ठिकाणी आपली फसवणूक होऊ नये यासाठी ही नोट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी कसल्याही प्रकारचा अर्ज स्वतः भरण्याची आवश्यकता नाही. ही जी काही प्रोसेस आहे ही सर्व प्रोसेस ही शाळेमार्फत राबवली जाते व अशा प्रकारचे कोणतेही वेगळी संस्था NCERT मार्फत देण्यात आलेली नाही. फक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मंडळ पुणे यांनाच याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.